जगाच्या पाठीवर आपल्याला असा एकही माणूस सापडणार नाही ज्याला खरडा किंवा ठेचा माहिती नाही. तर प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर इथं मी हिरव्यागार अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची देठं काढून घेतलेली आहेत. तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलं, तेलामध्ये मिरच्या घातल्या. मिरच्या इथं आपल्याला चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घालून घेतल्या. थोडेसे शेंगदाणेसुद्धा घातले आणि हे सगळं जे झाकून ठेवलं आणि गॅस बंद केला. त्याचनंतर हे सगळं जे आहे ते मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर ताटामध्ये काढल्याच्या नंतर खलबत्त्यामध्ये मी आता हे सगळं बारीक करून घेणार आहे, बारीक वाटून घेणार आहे, जेणेकरून आपला खरडा जो आहे तो खूप छान पद्धतीनं तयार होईल. तर मीठ घालायला सुद्धा आपल्याला इथं विसरायचं नाही. तर इथं मी मीठसुद्धा घातलेलं आहे आणि हे जे आहे ते चांगलं ठेचून घेतलेलं आहे, जेणेकरून हे सगळं चांगलं बारीक होईल. शेंगदाणे, मिरची आणि लसूण. तर मिरचीची सालपाट आपल्याला अजिबात इथं ठेवायची नाहीत, चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं आपला खरडा जो आहे तो तयार झालेला आहे. तर एक छोटा चमचा तेल मी गरम केलं, तेलामध्ये जिरं टाकलं आणि जिऱ्याचा वरून मी आता खरड्यावर असा तडका दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.